च्यवनप्राश हे एक आयुर्वेदिक औषध आहे. त्याला आपण आरोग्यवर्धक टॉनिक असेही म्हणू शकतो. हिवाळा आणि च्यवनप्राश हे समीकरण घरोघरी वंशपरंपरागत प्रसिद्ध आहे. च्यवनप्राश कधी घ्यावा, कोणत्या वेळेत घ्यावा, किती घ्यावा याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती बघूया. च्यवनप्राश मध्ये महत्वाची औषधं कोणती? आवळा हे च्यवनप्राश मधील सगळ्यात महत्वाचे औषध. विटॅमिन सी हे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असते. तसं बघितलं तर कोणत्याही फळाला जर शिजवले किंवा त्याचा उष्णतेशी संबंध आला की त्याच्यातले विटॅमिन सी हे नष्ट होते. पण आवळा हे फळ असे आहे की जे शिजवल्यानंतर सुद्धा त्याच्यातले विटॅमिन सी चे प्रमाण तसेच तसे राहते. म्हणून च्यवनप्राश हे औषध अधिक विशेष आहे. तसेच आवळ्या व्यतिरिक्त अश्वगंधा, दशमूळ, वंशलोचन, पिंपळी, तमालपत्र, शतावरी, तूप अशी अनेक गुणकारी औषधे च्यवनप्राश मध्ये असतात. च्यवनप्राशचे फायदे. च्यवनप्राशमुळे मुख्यतः रोगप्रतिकार शक्ती वाढते. वंशलोचन, पिंपळी, मध यासारखी औषधं त्याच्यात असल्यामुळे आपले श्वसन संस्थेचे काम अतिशय व्यवस्थित चालते आणि ज्यांना वरचेवर सर्दी, खोकला या गोष्टी होत असतात त्यात फरक पडायला मदत होते. तसेच जे कृश आहेत, ज्यांना अशक्तपणा सतत वरचेवर येत राहतो, त्यांनी च्यवनप्राश घेतल्याने त्यांच्या तब्येतीत नक्कीच सुधारणा दिसते. च्यवनप्राशमुळे मुलांची बुद्धी तल्लख होते, एकाग्रता वाढते आणि त्यांची योग्य वयात जी वाढ व्हायला हवी ती त्याच्याने नक्कीच चांगली होते. च्यवनप्राश सकाळी उपाशीपोटी 1 चमचा घ्यायचा. त्यानंतर अर्धा तास तरी त्याच्यावर काहीही खाऊ पिऊ नये. च्यवनप्राश घेताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यावी. च्यवनप्राश हा दुधासोबत कधीही घेऊ नये. हल्ली जाहिरातींमध्ये दाखवले जाते की च्यवनप्राश सोबत दूध घ्यावे, पण हे अतिशय चुकीचे आहे. आवळा हा आम्ल चवीचा आहे, आंबट आहे. मग तो दुधासोबत कसा काय चालेल? जसे दुधामध्ये लिंबू पिळल्यानंतर दूध नासते, त्याच प्रकारे त्याची शरीरावरती प्रक्रिया होणार. त्यामुळे च्यवनप्राश हा नुसता घ्यावा आणि त्याच्यावरती अर्धा तास तरी काहीही खाऊ पिऊ नये. हल्ली बऱ्याच नवीन नवीन कंपन्यांचे च्यवनप्राश बाजारामध्ये आलेले आहे. आपल्या जवळच्या कोणत्याही वैद्याच्या सल्ल्याने चांगली कंपनी निवडावी आणि तो च्यवनप्राश घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. आयुर्टच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, पुणे.